डी-एड खरंच बंद होणार आहे का? या संदर्भात न्यूजपेपरला दोन वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत. एक पहिली बातमी 15 मेला आलेली आहे. पुढारी न्यूजपेपर दिलेली की ज्या शिक्षकांचं बी-एडच्या बेसवर प्राथमिकला शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांना ब्रिज कोर्स करणं कंपल्सरी आहे. या संदर्भात कोर्टाने पण निकाल दिलेला आहे. याचिका गेली होती, कोर्टाने निकाल दिला. NCTने त्यानुसार हा ब्रिज कोर्स तयार केला 6 महिन्याचा. हा शिक्षकांना कंपल्सरी केला. आता दुसरी न्यूज लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मेला सकाळ न्यूजपेपरने दिली. त्यात सांगितलं आहे की कदाचित आपल्या NEPच्या धोरणानुसार NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार पुढच्या 3 वर्षात डी-एड बंद होण्याचे चिन्ह आहे. का? कारण मागील 2012-13चा सर्वे असं सांगतो की जवळपास महाराष्ट्रामध्ये 1400 प्लस डी-एडचे महाविद्यालय होते आणि आता 25-26चा सर्वे असं सांगतो की जवळपास 500 प्लसच महाविद्यालय शिल्लक आहे. म्हणजे जवळपास 850 महाविद्यालय गेल्या 12 वर्षात बंद झालेली आहे. सो पुढच्या 3 वर्षात कदाचित बंद होण्याचे चिन्ह बाकीचे पण आहेत. का? याला कारणं भरपूर आहेत. सरकारची पॉलिसी, शिक्षक भरती न राबवणे, त्यानंतर वेळोवेळी डी-एड धारक विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी म्हणजे जॉब न मिळणं, त्यासाठी बरेचसे विद्यार्थी डी-एडकडे गेलेच नाही. ते विद्यार्थी इतर ऑप्शन शोधून तिकडे गेले. सो 12 वर्षापूर्वी 3 लाख विद्यार्थी फॉर्म भरायचे, आता फक्त 30,000 विद्यार्थ्या फॉर्म भरतात. त्यापैकी पण 20,000 विद्यार्थीच फक्त डी-एड करतात, बाकीचे करतच नाही. मग हे महाविद्यालय बंद पडली आणि भविष्यात हे सगळं कदाचित कन्वर्ट होऊ शकतं. डी-एड बंद होऊन बी-एड 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स येऊ शकतो, अशी बातमी न्यूजपेपरला आलेली आहे. याबद्दल ऑथराईज त्यांच्या वेबसाईटला शिक्षण विभागाकडून काही आलं तर मी कळवतो. पण ही बातमी आहे, पुढच्या 3 वर्षात कदाचित डी-एड बंद